नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे समोसे. त्याच्यासाठी अर्धा किलो मैदा मी इथं चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी ओवा टाकून घेते. मीठ टाकून घेते. मिक्स करून घेते. आणि इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता तेल हे सगळ्या मैद्याला चोळून घेते. आता मैदा मी सगळ्या तेल ही लावून चोळून घेतले सगळ्या मैद्याला. अगदी असा मुटका होतोय त्याचा. आता इथं मी पाणी घेतलेलं आहे. थोडंसं नॉर्मल मी त्याला गरम केलंय, अगदी मला सोसवेल असंच. आणि आता हे ओतून घ्यायचं आहे पाणी याच्यात. सगळं असं पाणी लावून घेतलेलं आहे मैद्याला. चपातीच्या कणगीगत नाही आपल्याला मळायचं, असंच मळून घ्यायचंय या पद्धतीने. आता मी मळून घेतलेला आहे. आता याला झाकून ठेवते. आता हे भिजून दे, तोपर्यंत भाजीची तयारी करू. आता इथे मी भाजीसाठी साहित्य घेतलेलं बघूया. बटाटे उकडून घेतलेले आहेत. 1.25 किलो बटाटे आहेत. इथे कढीपत्ता घेतलेला आहे. त्याच्यात आलं आणि मिरचीची पेस्ट, इकडे बडीशेप आणि जिरे आणि थोडे मनुके घेतलेले आहेत. इकडे लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि हळद आणि वाटाणा उकडून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. तर आता सुरुवात करू. आता तेल ओतून घेतलंय कढईमध्ये 1 चमचा. याच्यात जिरे आणि बडीशेप टाकून घेते. आता कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता तडतडला मनुके, मनुके जरा तळून घेते. आता गॅस मी बारीक केलेला आहे आणि आता ही पेस्ट टाकून घेते, आलं आणि मिरचीची. वाटाणे, आता हे सर्व मसाले, थोडीशी साखर आणि मीठ. चांगलं परतून घेते.
आता हा बटाटा सर्व आता मसाला मी मिक्स करून घेते। आता भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। गॅस मी बंद करते आणि भाजी थंड होऊन देते। आता कोथिंबीर मी नंतर टाकणार आहे, कारण आता टाकली ती काळी पडेल ना, मी नंतर टाकणार आहे भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर। आता पिठातलं गोळा काढून घेतलेला आहे मी, आता लाटून घेते। सुरुवातीला असं लाटून घेणार आहे आणि नंतर असा आकार देते। आता याला असं कापून घेणार आहे, पाणी लावून घेते। असं फोल्ड करून आता याच्यामध्ये भाजी भरून घेते। आता हे असं साईड मोडवणार आहे आणि हे अशी बाजू घेऊन अशा प्रकारे आता ह्याला पण पाणी लावून घेते, असं फोल्ड करून दाबून घेते। भाजी भरून घेते। ही बाजू अशी दुमडून घेते आतमध्ये आणि ही पण बाजू अशी दुमडून घेऊन आता अशाच प्रकारे मी सगळं समोसे भरून घेते। आता तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे, थोडंसं पीठ टाकलं मी। अशा स्टेजला आपल्याला पाहिजे, जास्त पण नाही गरम करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये समोसे टाकून घेते। छोटे छोटेच केलेत मी, कारण आपली कढई पण छोटी आहे ना। अशाच बारीक गॅसवरती तळून घेऊया। अशा प्रकारे एकदम बारीक गॅसवरती अशा रंगावरती तळून घेतले। आता मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आता सर्व समोसे तळून घेते। आता मी सर्व समोसे तळून घेतलेले आहेत। तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एकदम मोडून पण दाखवते, अगदी खुसखुशीत झालेले आहेत।